मित्र हो, आमच्या कोकणात दिवाळी हा अतिशय सुंदर सण असतो. विशेषतः दिवाळी संपता संपता कार्तिकी एकादशी येते आणि या एकादशीला जत्रा वगैरे असतात आणि एकादशीच्या जत्रेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बारशी येते. बारशी म्हणजेच तुळशीच्या लग्नाचा प्रारंभ होतो. तुळशी विवाह होतात आणि यानंतर माणसांची लग्नही लवकरच होत राहतात आणि हा हंगाम सुरू होतो लग्नाचा. यावर्षी थोडी गंमतच झाली. गेल्या वर्षी पावसाचा कहर झाला होता आणि लाईट गेलीच होती आणि त्यामुळे त्या दिवशी तो कार्यक्रमच रद्द करावा लागला होता. पण नंतर ही तुळशीचं लग्न लावता आली होती. आता आपण पाहतो आहोत हा प्रारंभ आहे. तर ही मंडळी या भागातली आलेली आहेत आणि तुळशीचं लग्न लावत आहेत. तुळशीची विधिवत पूजा गुरव करतात. त्यानंतर अंतरपाट धरतात. अंतरपाट नंतर मंगलाष्टका आणि अखेरला फटाके, असा हा थोडक्यात कार्यक्रम. आणि हे असं हा भाग जो आहे तो 30-40 घरांचा आहे. त्याला वाडी म्हणतो आपण. तर अशा ह्या वाडीमध्ये, या वाडीचं नाव आहे देऊळवाडी. जाकीमिऱ्या गावातील ही देऊळवाडी. आणि ह्या देऊळवाडीतील हा तुळशी विवाह समारंभ एका पाठोपाठ एक अशा घराच्या अंगणातून तुळशीजवळ ही तुळशीची लग्न लावली जातात. सुमारे 40 घरांच्या या समूहाच्या तुळशींची लग्न लावण्यासाठी तब्बल 3 तासाचा अवधी लागतो. आणि आता हे शेजारच्याच घरी लग्न लागतं आहे, आपण पाहतो आहोत. आणि मी मगाशी म्हटलं की गंमत आहे. यावर्षी जी काय गंमत झाली ती पुढे आपण पाहणारच आहोत. यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि यामध्ये काय गमती जमती होतात. नेहमीच्या माणसांच्या लग्नामध्ये सुद्धा असं काही गोंधळ गडबड होत असतं आणि तसंच काहीचा प्रकार यामध्ये होतात. हास्यविनोद होतात. मंडळी उत्साहात असतात, जोमात असतात. आणि फटाके मंडळ तर एकदमच जोमात असतं, सुपर जोमात असतं. कारण आपण ते आता पाहणार आहोत कसे फटाके लावले जातात आणि मग कसं वातावरण प्रफुल्लित होतं, उत्साहही होतं. तर अशा प्रकारे ही लग्न लावत लावत आपण पुढे जात राहतो. एक सामाजिक वारसा, सांस्कृतिक वारसा आपण पुढे चालवत असतो. पिढ्यानपिढ्या ह्या गोष्टी इथे होत असतात. असं म्हणतात की पूर्वी या भागामध्ये भटजी यायचे आणि त्यावेळेला इथे लाईट्सची वगैरे व्यवस्था, विजेचा वापरच नव्हता गावामध्ये. अशा काळात भटजी यायचे आणि तुळशीची लग्न लावायचे. पण काही खोडसाळ तरुण असतात, मंडळी असतात आणि अशापैकी एका दोघांनी एक गडबड केलीच. त्या बिचाऱ्या भटजींना गावातले लग्न लागल्यानंतर रात्र होते. अर्थात रात्र झाल्यानंतर त्यांनी भलत्याच रस्त्याला नेऊन सोडलं आणि शहराकडे जाण्याचा मार्ग त्यांना काही मिळेना आणि उजाडेपर्यंत बिचारे जंगलात फिरत राहिले. आणि त्या वर्षीपासून इथे भटजी येत नाहीत. परंतु मग स्थानिक गुरव असतात, ते विधिवत पूजा करतात. काही स्थानिक तरुण असतात जे मंगलाष्टका म्हणतात आणि मग असं काम चालून नेलं जातं. तेव्हा इथे भटजीशिवायच पूजा होते. हे बघा, तरुण मित्र आहेत आणि आनंदात आहेत.
आणि हळूहळू ही तुळशी विवाह हळूहळू हा तुळशी विवाह उत्तरोत्तर रंगत जाणार आहे आणि आपल्याला अधिक गमती जमती बघायला मिळणार आहेत. पुन्हा फटाके बघा. लग्न संपत आलं की मंगलाष्टक शेवटचं चरण आला की हे फटाके मंडळ जागं होतं बरोबर. आणि इथे दीपोत्सव पण असतो, दिवे लावलेले असतात, आरास असते. आरास हा शब्द आला की हटकून आठवतात ते सुरेश भट. आदरणीय सुरेश भटांचा एक शेर आहे, तुमची तुम्ही करा आरास, तुमची तुम्ही करा आरास, तुमचे तुम्ही लावा दिवे. तुमची तुम्ही करा आरास, तुमचे तुम्ही लावा दिवे. तुमच्यात मी येऊ कसा, तुमच्यात मी येऊ कसा, बदनाम झंझावात मी, बदनाम झंझावात मी. असे सुरेश भट. पण ती परिस्थिती वेगळी, ही परिस्थिती वेगळी. इथे मात्र सगळे एकमेकामध्ये मिळून मिसळून आणि अगदी आत्मीयतेने आणि मजेने हा सण साजरा करत असतात. हे तुळशी विवाह साजरे करत असतात. आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत. इथे कोणीही असं हे माझं काम नाही, ते माझं काम नाही असं काही कुठे दिसत नाही. आणि सगळी तरुण मंडळी आनंदाने सहभागी होतात. कोणी अंतरपाठ धरतं, कोणी मंगलाष्टकं म्हणतं, कधी आमचे गुरव म्हणतात, तर कधी आमचे इतर सहकारी म्हणतात. आणि असं एकमेकांची चेष्टा मस्करीसुद्धा करतात. अशी चेष्टा मस्करी करता करता त्याची कुस्करी होणार नाही इतक्या पातळीपर्यंत मस्करी करायला काही हरकत नसते, अशा पद्धतीने केली जाते. आता क्वचित कधी काही वर्षात एखाद दुसरं हमरी तुमरीवरचंही प्रकरण येतं, नाही असं नाही. पण शेवटी इथे जे जमलेले लोक असतात ते सगळे सावरून घेतात आणि दोन्हीकडची मंडळी अगदी इतकं काही ताणत नाही की त्यांनाही माहिती असतं आपल्या मर्यादा. आपण चांगल्या कार्यामध्ये विघ्न नको, शेवटी हे देवकार्य आहे, शुभविवाह आहे, आपण शुभ म्हणतो त्याला. आणि विवाह आहे, एक चांगली घडी आहे, तर तिला गालबोट लागू नये म्हणून प्रत्येकजणच काळजी घेतो. किती ताणायचं ह्याचा विवेक प्रत्येकाकडे असतो आणि म्हणूनच हे कार्य अगदी आनंदाने पार पडतं. आणि अशी मंडळी प्रत्येक घरागणिक पुढे पुढे सरकत असतात. मी मगाशी म्हणालो की ते एक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाही पुढे चालवत असतात. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. आपल्याकडे अनेक कथा असतात. प्रामुख्याने आपल्याकडे कथांचाच भरणा अधिक असतो. अगदी भाविकतेने समरस होऊन आपण त्या कथा ऐकतो आणि कथांचे पारायण करतो. आणि असा हा एक दिवस वर्षातून येतो आणि त्यात आनंदाचा सहभाग खूप असतो. आणि आनंदी वातावरण प्रत्येकजण सहभागी होऊन आनंदी वातावरण फुलवण्याचा आणि फटाके फोडण्याचा अधिक प्रयत्न करतो. आणि इथे पहा, फटाके सुंदर आकाशामध्ये आपल्याला चित्र दिसतं आहे. अतिशय उंचावरून, इमारतीच्या गच्चीवरून हे सुंदर आकाशात विलोभनीय असं दृश्य दिसतं, विविध रंगी. आणि इथे अक्षता टाकल्या जात आहेत आणि वरून चुकून फटाके येणार नाही ना आपल्या अंगावर, ह्याच्यासाठी सुद्धा दक्षता घेतली जाते. प्रत्येकजण सावध असतो आणि काही वेळा पळापळ पण होते, नाही असं नाही. असं आहे बघा, आता हे रस्त्यावरही बघा पळापळ झालीच, असं होतं. पण हे जे फटाके वाजवणारे तरुण आहेत, मुलं आहेत, हे अतिशय चपळ असतात आणि ते तेवढ्याच चपळतेने पळतात. त्यांना बरोबर टायमिंग माहिती असतं, कुठल्या प्रकारचा फटाका कधी वाजवायचा, कुठला फटाका कधी फुटेल आणि कुठला फटाका किती वेळ हातात धरून ठेवायचा आणि कधी फेकायचा आणि कुठे फेकायचा. कारण फेकायचा कुठे हा फार मोठा प्रश्न असतो. कारण आता लोकांकडे गाड्या असतात आणि काही CNG गॅस असतं, काही पेट्रोल, काही डिझेल, अशा गाड्या असतात.
2 चाकी असतात, 3 चाकी असतात, 4 चाकी असतात आणि त्या पार्क केलेल्या असतात. आता रात्रीची वेळ आहे तर इथे समस्या होऊ शकते आणि कार्यात विघ्न येऊ शकते आणि ह्याचं तारतम्यसुद्धा ह्या ऐन उत्साहाच्या भरात असतानासुद्धा ही मुलं सांभाळतात आणि म्हणून ह्यांचं कौतुक करावं तर एवढं थोडंच आहे. आता हा थोडासा गमतीचा भाग असतो. अक्षता बाबत बरेचदा हा गोंधळ होतो. काही वेळेला काही मुलं तो प्रसाद समजून आधीच तोंडात टाकतात आणि मग गंमत ही होते आणि मग हास्याचे फवारे उडतात. आपण ऐकत आहोत हा जो काही भाग आहे तो गमतीचा भाग आहे. तर अशा प्रकारे पूजा होते, अंतरपाठ धरला जातो, मंगलाष्टका म्हटल्या जातात, फटाके फोडले जातात, प्रसाद वाटप होतं. आता काही ठिकाणी आईस्क्रीम असतं. आपण सुरुवातीला पाहिलं पहिल्याच घरामध्ये पहिल्या 1-2 घरामध्ये आईस्क्रीम होतं. त्यानंतर पुढे काही लाडू असतात, चुरमुरे असतात, बऱ्याच गोष्टी असतात आणि अशा प्रकारे हे सगळं प्रसाद भक्षण केलं जातं आणि त्या बळावर ही माणसं पुढे पुढे सरकत असतात. आता इथे मंगलाष्टकं म्हटल्या जात आहेत आणि हा कार्यक्रम पुढे सरकत राहणार आहे. आता आपण पाहूया, मजा घेऊया. गया गंडकी पूर्णास पूर्ण जले समुद्र सहित कुर्यात सदा मंगलम शुभमंगलम सावधान तदेव लग्नं सुदिनंदेव ताराबलं चंद्रवंतदेव विद्याबलं लक्ष्मीपते सावधान. सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावका मधुदा सुरेश रजगो रंबा दिधे वांगणा तदेव लग्नं सुचिरंतदेव ताराबलं चंद्रबलंतदेव विद्याबलं लक्ष्मीपते सरस्वतीच यमुना ख्याता गया गंडकी पूर्णास पूर्ण जलहि समुद्र सहिता कुर्यात सदा मंगलम शुभमंगलम तदैव लग्नं सुदिनंदेव ताराबलं कशीच वळवेली ते हवाय म्हणता
सुमूर्त सावधान. स्वस्ति श्री गणनायकं ध्वजमुखं मोरेश्वरं ग्रामोराजनसंस्कृतं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं सावधान. तदेव लग्नं सुदनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं लक्ष्मीपते सुमूर्त हे महत्वाचं आहे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमां चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजण महागणपती कुर्यात् सदा मंगलं मंगलं सावधान. तदेव लग्नं दुग्नं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं लक्ष्मीपते सुमूर्त सावधान. आणि सावधान होताच नेमकी याच क्षणी वीज गेली आणि अंधार पडला आहे. आता आपल्याला काळोखामध्येच काही काळ पुढे पुढे सरकत राहावं लागेल आणि वाट थोडी अडचणीची आहे कारण वस्ती तशी जवळजवळ घरं असणारी आहे. अरुंद रस्ता असतो आणि दोन घरांच्या मधून काही वेळेला छोटीशी वाट असते आणि त्यामधून काळोखातून जाणं जिकिरीचं असतं. आजूबाजूला किर्र जंगल आहे आणि ही सगळी पार्श्वभूमी बघता ही वाट बिकट होते आणि तरीही मंडळीचा उत्साह एवढा अमाप असतो की त्यामधूनही ही वाट काढत जात असतात आणि आनंदानं तुळशी विवाह साजरा करत असतात. हे विशेष. या दरम्यान अनेक गमती जमती होतच असतात. हे बघा फटाके अतिशय सुंदर फुटत असतात आणि खूप मजा येत असते. याचा आपण पाहतो आहोत ऐन काळोखामध्ये दिव्यांच्या उजेडात खऱ्या अर्थाने दीपावली आणि खऱ्या अर्थानं तुळशी विवाह. अगरबत्ती कुठे घेऊन घेतला लाईट गेल्यामुळे मजा गेली सगळी. कालोखात काहीतरी करू नका रे. शांती काय काय माहिती आहे? शांती करतील. सुमूर्त स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजण महागणपती कुर्यात् सदा मंगलं सावधान. तदेव लग्नं दुर्गं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं तर आता आपण
नुकतंच काळोखात लावलं गेलेलं तुळशीचं लग्न पाहिलं आणि आता हे पाठोपाठ दुसरं. आता पाहूया, अजून काही वीज येत नाही. आपण आशा करूया की ती लवकरच येईल. इथेही सर्व घरातली मंडळी तत्परतेने काम करतात. गुरवही व्यवस्थित पूजा अर्चा करत आहेत. अरे हो, लाईट आली. वीज आली. अचूक लाईट आली व्यवस्थित. आता काय चिंता नाही. लांब लावलं लांब लावायला सांग जरा. लांबच आहे. हो, परत तिकडे गाडी सगळे प्रॉब्लेम आहे. काय काळजी करू, विजवूया आपण. काय हो ए गॅसची गाडी आहे ते. हो, गाडी घ्यायची आहे रे. लावू नका. गॅसची गाडी आहे. सीएनजी सिलेंडर आतमध्ये उभं आलो बाहेर. मोठा सिलेंडर आहे रे बाबा. अशी ही चेष्टा मस्करी चालते आणि त्यात चेष्टा करणारे आणि ज्यांची चेष्टा केली जाते तेही मंडळी आनंदाने सहभागी होतात. कोण काही मनावर घेत नाही. आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपण पाहतो आहोत की तुळशी विवाह साजरा होतो आहे, संपन्न होतो आहे. प्रत्येक विवाहामध्ये काही ना काहीतरी गोंधळ गडबड आणि हास्यविनोद असा काही प्रकार होतच असतो. आणि ते सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरूनच पुढे जायचं असतं. खऱ्या अर्थानं आपण सामूहिक जगणं, सामाजिक जीवन हे जे आहे ते आपण अनुभवत असतो आणि शिकत असतो. यातून खरंच खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. विशेषतः जी शाळकरी मुलं आहेत, ज्यांचं जीवन नव्याने सुरू झालेलं असतं. अभ्यास असतोच, पण हाही एक जीवनाचा अभ्यास सुरू असतो. आणि अशा प्रकारे अशा विविध कार्यक्रमामधून, सांस्कृतिक सामाजिक वातावरणामधून खऱ्या अर्थाने अभ्यास होत असतो, जीवन घडत असतं. पूर्वी अमिताभ बच्चन आजूबाजूला सुरुंग स्फोट होत असताना सहजतेने चालत येताना आपल्याला दिसायचं. आणि आता हाही एक तरुण असाच. अरेच्छा, पुन्हा वीज गेली. आता पुन्हा विजेविनाच तुळशी विवाह. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया जर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी त्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता सूर्या सदा मंगलम मंगल सावधान परग्नं दुरंत तारावरंत देव विद्या येतो नाही म्हणून तुझ्यावर चाललंय. हो, गंगा हे तुझा काय होऊन सुरू स्वस्ती मन आणि काय आणा धरतो गे मन गवण्यात. ए पटापट गे रे. हा
कुंदे तुषार हार धवला या शुभ्रव एकीकडे तुळशी विवाह संपन्न होतो आहे. आजूबाजूला खूपच काळोख दिसतो आहे. काळोख वाढत चाललेला आहे आणि तशाही अवस्थेत हा तुळशी विवाह संपन्न होत आहे. आपण पाहूया आता पुढे वीज येते की नाही, की अशाच प्रकारे तुळशी विवाह संपन्न करावा लागतो. हळूहळू आपण आता पुढे सरकत आहोत. वाडीच्या मध्यावर आपण आलेलो आहोत. व्हिडिओची एकूणच लांबी वाढत असल्यामुळे काही अंश दाखवण्यात येत आहेत. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं शरणं विनायकमं चिन्तामणि देवरं रेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं रामेरांजण महागणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं सावधान तदवलग्नं सुदिनं तदेव कारणं चंद्रवलं तदेव विद्यावलं लक्ष्मीपदे हे दिवस खरे आता उत्साहाचे, उमेदीचे दिवस आणि इथून पुढे तुळशी विवाह होताच माणसाची विवाहही सुरुवात होणार असल्यामुळे अनेक गोष्टींना वेग येतो आणि लोक त्या गोष्टींमध्ये सुद्धा रस घेऊन आपापल्या कुटुंबामधील सदस्यांचे विवाह कसे होतील याकडे कटाक्षाने लक्ष देत असतात. आणि हे सगळं जीवन शिक्षण सुरू असतं. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे अगदी सहज जाता जाता आपण हे शिकायचं असतं. समाजाचा व्यवहार कसा असतो, समाजामध्ये कसं मिसळावं, किती मिसळावं, कोणत्या सवयी लावून घ्याव्यात आणि कोणत्या लावून घेऊ नयेत, आणि काळोखामध्येही तेजाने कसं तळपावं हे त्या फटाक्याच्या उजेडाने आपल्याला दाखवतं. पणत्यांचा उजेड हेच सांगतो. आणि हे बघा, दूरवर आकाशात पलीकडच्या वाडीमध्ये सुद्धा याच वेळेला तुळशी विवाह सुरू आहे आणि तिथेही फटाके फुटत आहेत आणि विलोभनीय दृश्य आहे सर्वत्र. इथे पुन्हा एकदा आपण आलो आहोत आणखी एका घरी आणि इथे काळोख आहेच अजूनही. वीज काही येत नाही आहे आणि लोक वीज मंडळाबाबतसुद्धा चर्चा करत असतात. वीज मंडळाचाही नाईलाज असतो. विशेषतः अनेक धोके पत्करून जीवाशी खेळून अक्षरशः विजेच्या खांबावर चढणे, तिथे दुरुस्ती करणे हे जोखमीचं आणि जीवावर बेतणारं काम असतं. आणि ही मंडळी अशा वेळेला खूप काही धोके पत्करत असतात आणि काही गोंधळ होतात. स्वाभाविक आहे, यंत्रणा आहेत, माणसं आहेत, कमी जास्त होतच असतं. आणि थोडा विलंब लागला की सर्वांनाच सोसावं लागतं. विशेषतः हे वीज मंडळातील जे कर्मचारी असतात त्यांच्याही घरची वीज गेलेली असते. त्यांचीही माणसं तिथे अंधारातच असतात. पंख्याची हवा लागत नसते, पंखे फिरत नसतात आणि स्वाभाविकपणे उकळत असल्यामुळे तीही मंडळी उकळतच असतात. पण शेवटी आपल्याला कुठेतरी समजून घ्यावं लागतं की सर्व माणसं आहेत आणि त्यांना काही गोष्टींना कुठल्याही गोष्टीला वेळ हा लागतोच. तर थोडं धीर धरावा लागतो. पण आपल्याला फार जलद हवं असतं तर इन्स्टंट युग आहे आणि आपल्याला फार जलद लागतं सगळं.
आणि त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत की जरा एक काही सेकंद जरी वीज गेली ना तरी माणसानं तडफडायला होतं आणि हे फार घातक आहे. आपल्या सवयीसुद्धा आपण आता बदलल्या पाहिजे कारण युग बदलायला आलेलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून युग आता पुढे सरकतं आहे. आता आपलं पूर्वीचं युग राहिलेलं नाही. काळ बदलतो आहे, झपाट्याने बदलतो आहे आणि हे जे बदल होत आहेत ते आपल्याला स्वीकारावेच लागणार आहेत. आपण आता पुढे सरकतो आहोत. अजूनही वीज आलेली नाही हे खरं असलं तरी ह्या मंडळींचा उत्साह जोरदार आहे, टिकून आहे अजूनही. आणि ते मंगलाष्टकं म्हणत आहेत, लग्न लावत आहेत, फटाके फोडत आहेत, प्रसाद भक्षण करत आहेत. अनेक गोष्टी ह्या काळोखामध्ये होत असतात आणि तुळशी विवाहसुद्धा काळोखात होत असतो हे आपण अनुभवतो आहोत. गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सहित कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगलम लग्नम सुदिनांत देव निघराव या लाईट गेली काय करणार काळोखात माणसं दिसत नाही. हो काय म्हणते बरे ना अरे वा अचानक लाईट आली, लाईट गेली, लाईट काळोखात माणसं दिसत नाही असं म्हणत असतानाच अचानक लाईट आली. आणि हा आनंद मला वाटतं बहुतेक काही लोकांच्या मनात मावेनासा झाला आणि त्याने वेगळाच सूर लावायला सुरुवात केली. आता इथे शिरप्या नावाचा एक कलाकार आहे आणि ही मंडळी त्याच्या कलाकारीला दाद देत असावीत आणि हे असा प्रकारचा सूर जे ते सहसा लावत नाहीत आणि कुठेही लावलेलं नाही असा सूर त्यांनी मंगलाष्टकं म्हणताना काही मंडळींनी लावलेला दिसतो आहे. अर्थात हा विनोदाचा भाग आहे, कोणी मनावर घेणार नाही आणि आनंदाचा भाग आहे आणि मजाच मजा असते अशी. आणि बघा पुन्हा एकदा फटाक्यांची आतषबाजी होते, फटाके लावून तरुण पळतो आहे आणि इकडे गुरव दुसऱ्या घरी आता आलेले आहेत आणि पूजा सुरू आहे. आणि आता मंगलाष्टकही सुरू आहेत आणि हे सर्व काही विधिवत होत असतं. एवढ्या अशा गडबड गोंधळात म्हणजे एकमेकीची चेष्टा मस्करी जरी सुरू असली तरी ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या काही वडिलोपार्जित आहेत, वाडवडिलांनी ठरवून दिलेल्या आहेत, संस्कृतीचा भाग आहे, हा फार कटाक्षाने जपला जातो. यामध्ये कोणी काही चावटपणा करत नाही हे निश्चितच. आणि आनंद हा सगळ्यांनाच हवा असतो. कुठेही कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वच जण घेतात. ही एक आनंदाची बाब आहे. इथे आपण पाहतो आहोत की निसर्गाचं खूप इथे आपण पाहतो आहोत की आता इथे निसर्गही आहे आणि वेली लता वेली इथे दिसत आहेत, पानं फुलं आहेत आणि ते रांगोळी सुंदर काढलेली आहे. आपण आलो आहोत आणखी एका दुसऱ्या घरी. आता थोडीच घरं राहिलेली आहेत त्यामुळे आपल्याला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. ग्रामस्थ अतिशय आतुरतेने उपस्थित राहतात, आनंदाने यामध्ये रममाण होतात
मिळून मिसळून हे सगळं होतं. आणि तरुण मुलांचा उत्साह तर खूप असतो. म्हणजे खरं तर तरुण मुलं इतकी धार्मिक असतील असं वाटत नसतं. कारण एरवी त्यांचे छंद विशेषतः मोबाईल ह्याच्यामध्येच असतात. व्हॉट्सअप इंटरनेट याच्या माध्यमात गुंतलेली आणि गुरफटलेली ही एक तरुण पिढी. पण इथे मात्र ती संस्कृतीचं रक्षण करते, संस्कृतीचा मागोवा घेते, संस्कृतीचं अनुकरण करते आणि संस्कृतीला जपते, संस्कृतीला जोपासते, संस्कृतीला पुढे नेते. हा जो सांस्कृतिक वारसा आहे ही नवी पिढीसुद्धा पुढे नेते. हे विशेष आहे. ही छोटी मुलगी आजी आणि नाथ ही सुद्धा आनंद घेत आहेत. ती छोटी मुलगी फटाक्यानं घाबरते आणि त्यामुळे ती आजीला धरू नये धरतात. इथे काहीतरी गंमत झालेली आहे आणि ठीक आहे. पुन्हा एकदा चेष्टा मस्करी. इथे आता सुंदर दृश्य दिसतं आहे. फटाक्यांची आतिषबाजी अतिशय सुंदर. आणि आपण आता काही गडबडीतच पुढच्या घरात आलेलो आहोत, दाखल झालो. ही घरं अतिशय जवळजवळ आहेत, म्हणजे 5-6 पावलावर सुद्धा आहेत. त्यामुळे इथे ही घरं पटापट होतील. कारण 2 घरांच्या मध्ये जर अंतर जास्त असेल तर जाण्या येण्याचाच वेळ जातो. आणि इथे मात्र तसं या भागामध्ये असं होत नाही. हे आता आपण शेवट आलेलो आहोत. अगदी थोडीच घरं राहिलेली आहेत. आणि इथे पुन्हा एकदा फटाक्यांचा जल्लोष दिसतो आहे, आतषबाजी दिसते आहे. आणि पळापळी तितकीच होते कारण रस्ता आणि घर यातलं अंतर फार कमी आहे. अतिशय सुंदर तुळस आहे बघा, तुळशी वृंदावन आहे. आणि घरची मंडळी, ही छोटी मुलगी ही सुद्धा मुलगी फटाक्यानं घाबरत असते आणि त्यामुळे ती मागे मागे लपून राहते. इथे मंगलाष्टका सुरू आहेत. आणि हा सांस्कृतिक वारसा जपत जपत मंडळी उत्साहाने पुढे जाण्याच्या मार्गावर आहेत. इथे आता बहुतेक लग्न संपत आलेलं आहे. हो, संपलंच. कऱ्यातलं पाणी तुळशीत ओतून झालेलं आहे आणि फटाके पुन्हा एकदा फार जवळून फटाके फुटत आहेत कारण इलाजच नाही आहे. ते आता तुळशी वृंदावन आणि घर यामध्ये फारच थोडं अंतर आहे. अशी काही घरं आपण आतापर्यंत पाहिली 2-4 की त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन आणि घर याच्यामध्ये खूप कमी अंतर आहे. कारण हा जागेचा प्रश्न आहे. अनेक प्रश्न असतात जागा जमिनीचे. अनेक विषय त्यामध्ये गुंतलेले असतात आणि लोकांचा नाईलाज असतो. आणि मग जे मिळेल तशा पद्धतीने साजरं करावं लागतं, तसं बांधावं लागतं घर. आणि आपलं घर आहे तर आपल्या घरापुढे तुळशी वृंदावन हे पाहिजेच. आणि त्यामुळे ते मग असं जेवढ्या कमीत कमी जागेत ते जितकं अधिक सुंदर करता येईल तितकं ते करण्याचा प्रयत्न करतात. आपली संस्कृती ही माणसं जपतात. याही परिस्थितीमध्ये हे विशेष आहे. ही संस्कृती जपताच कुटुंबातली जी भांडणं आहेत, अंतर्गत कलह आहे, तो संपला तर हे जागा जमिनीचे प्रश्नही अगदी सहज सुटू शकतील. आणि
आपल्याला हवं तसं चांगल्या जागेत, मोठ्या जागेत, पटांगणात, अंगणामध्ये आपलं एक सुंदरसं सुबकसं तुळशी वृंदावन होऊ शकेल. आणि तिथे मग लग्न लावायला आणि अगदी भरपूर फटाके फोडायलाही जागा उपलब्ध होईल, नाही का? म्हणून तर हे घरातील कलह संपले पाहिजेत, भाऊबंदकी संपली पाहिजे, बरोबर ना? आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा. तर आता आपण हे सुंदर वृक्षराजी विजेच्या प्रकाशात चमकताना पाहतो आहे. इकडे लग्न लागतं आहे, थोडीशी हवा आहे, वारा आहे, समुद्राजवळ आहे आणि समुद्रावरून येणारा वारा आहे. त्या वाऱ्याच्या आवाजातच फटाक्यांचा आवाजही मिसळतो आहे आणि एक अनोखं दृश्य निर्माण होतं आहे. इथे आता आपण आलो आहोत पुढच्या घरी आणि हे घर आता या भागातलं तुळशी विवाहाचं तरी अखेरचं घर आहे. आणि आपल्या तुळशीचा विवाह होतो आहे हा आनंद या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे. हे सुनबाई आहेत, अतिशय आनंदी आहेत, हे महत्त्वाचं आहे. घरातली सुनबाई आनंदी असणे हे चित्र फार मोठं सुखावं आणि खरोखरच आवश्यकता असल्यासारखं आहे. आणि आता इथे गुरव पूजा करतायत. आणि थोड्याच वेळात इथे आता मंगलाष्टक होतील आणि अर्थातच प्रसाद दाखवला जाईल, प्रसाद वाटला जाईल आणि त्याच वेळेला जबरदस्त फटाकेही फोडले जातील. आतापर्यंत आपण पाहत आलोच आहोत की फटाक्यांचं आजही आकर्षण आहे. आजच्या पिढीलाही मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा फटाक्यांचं आकर्षण टिकून आहे, हे विशेष आहे. कमी झालं असेल पण निश्चितपणे ते आकर्षण अजूनही आहे. ते बघा, मुलं तयारी करतातच आहेत तिकडे. फटाक्यांच्या लांबलचक माळी लावण्याच्या विचारात आहेत, पण ते दूर लावत आहेत, हे विशेष आहे. ते काळजीही घेत आहेत आणि त्याबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आता मंगलाष्टक सुरू आहेत आणि ते आजी नात तिथे पण असंच दृश्य आहे. फटाक्यांना घाबरून नात आजीला बिलगून आहे आणि तिकडे फटाके फुटले आहेत म्हणजे इकडे लग्न संपदाला लागलं आहे निश्चितपणे. आणि आता अधिकाधिक फटाके फोडले जातील. ते बघा आणि खूप दूरवर असे फटाके जात असताना दिसत आहेत. आणि आता आपण निरोप घेऊया कारण हे शेवटचं घर होतं तुळशी विवाहाचं. धन्यवाद.